आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गेले 2-3 दिवस राज्यात चर्चा आहे ती कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या कारनाम्याची, आणि दुसरीकडे चर्चा आहे ती राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची. खरं तर कॅप्टन अशोक खरात यांच्या दरबारात मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य, अनेक नेते, केंद्रापासून ते राज्यापर्यंतच्या अनेकांनी हजेरी लावायचे. त्याचे फोटो व्हायरल झालेत. त्यांची ऊट बस त्या अशोक खरातांची बड्या नेत्यांच्याबरोबर होती. याचेही फोटो आता व्हायरल झालेत. पण सर्वात जास्त चर्चा आहे ती रुपाली चाकणकर यांची. खरं तर रुपाली चाकणकर यांनी मान्य केलं की आपण कॅप्टन अशोक खरातला गुरु मानलं होतं, आपल्या कुटुंबानं गुरु मानलं होतं. त्यामुळं गुरु मानून जे काय पाद्यपूजा करणे किंवा भक्ती करणे या सगळ्या करत असताना त्यातला दुर्गुण दुष्टपणा या व्यक्तीचा आपल्याला माहीत नव्हता. जेव्हा माहीत झाला तेव्हा त्याच्यावर कारवाई करण्याची पहिली मागणी आपण केली असं त्यांनी स्पष्ट केलं. हे करत असताना त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिला की द्यायला लावला, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, त्यामुळे राजीनामा त्यांना द्यावा लागला. त्यांची हकालपट्टी झाली. पण एकूणच गेले 2 दिवस संपूर्ण राज्यात एकच चर्चा आहे की रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा आजही त्या आहेत. त्यामुळं 2 महत्त्वाची पदं त्यांच्याकडे होती. गेल्या काही 10 वर्षात त्यांच्या संदर्भात सातत्यानं कधी वादग्रस्त, कधी त्यांच्या आंदोलनामुळं, त्यांच्या कामामुळं त्या नेहमीच राज्यभर चर्चेत राहत होत्या. आपण हे रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात गेल्या 2 दिवसात जे आपण ऐकतोय, जी टीका त्या सहन करतायत, मोठ्या सुषमा अंधारेपासून ते अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कारण ही असंच होतं, कारण एखाद्या कॅप्टन अशोक खरात सारख्या आपण बघितलं विकृत माणसाला त्यांनी गुरु मानलं. त्या खरातानं काय काय दिवे लावलेत हे सगळा महाराष्ट्र विविध माध्यमातून बघतोय, रोष व्यक्तही होतोय. हे सगळं होत असताना नेमकं रुपाली चाकणकर यांचा खरा इतिहास काय आपण बघून नेमकं त्यांचा एकूण त्यांचा कौटुंबिक परिचय काय. कारण एकीकडे त्यांच्यावर टीका होत असताना दुसरीकडं एक सर्वसामान्य घरातल्या त्या महिला आणि प्रवास थेट राजकीय जे महिला अध्यक्षपदापर्यंत आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंतचा. रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला 28 मे 1982ला. दौंडमधलं यांचं कुटुंब, बबनराव बोराटे आणि पार्वती बोराटे हे आई वडील जे शेती करायचे, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुळात हुशार, त्यामुळं पदवीपर्यंत शिक्षण झालं, त्यानंतर MBA शिक्षण झालं. राजकारणात तसा रस नव्हता, त्यामुळं अधिकारी व्हायचं म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. रयत शिक्षण संस्थेतल्या साधना कॉलेजच्या त्या विद्यार्थिनी. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बराच केला पण यश आलं नाही. त्यानंतर लग्न झालं त्या खडकवासला येथील निलेश चाकणकर यांच्याशी. मूळ कुटुंबात माहेरी फारसं राजकारणाचा गंध नव्हता, शेतकरी कुटुंब, पण सासरी मात्र राजकीय वातावरण होतं. कारण सासू रुक्मिणी चाकणकर या नगरसेविका होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या पदाधिकारी देखील होत्या. त्यामुळं 2000 लग्नानंतर 2002 पासून रुपाली चाकणकर यांनीही हळूहळू राजकीय प्रवास सुरू झाला. पहिल्यांदा ते बचत गटाचं काम करायच्या, त्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या आणि तेथील राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला. पुणे विभागाच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या
अध्यक्ष झाला. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध आंदोलनात सातत्यानं त्या आघाडीवर असायच्या, वक्तृत्व चांगलं, त्यामुळं अनेक राजकीय सभा त्या गाजवायच्या, कार्यकर्ता म्हणून त्यांनी छाप पाडली. त्यानंतर 2019ला अचानक तत्कालीन अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि त्या भाजपमध्ये पोहोचल्या. त्या क्षणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विभागाची धुरा प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर दिली. अनेक राज्याचं नेतृत्व म्हणजे खडकवासला, त्यानंतर पुणे आणि थेट राज्याचं नेतृत्वच त्यांच्या हाती आलं आणि तेथून त्यांच्या एकूण राजकीय प्रवासाला वेगळी गती आली. अनेक आंदोलनं त्यांनी केली. या आंदोलनात जवळजवळ 10-12 गुन्हे त्यांच्यावर, राजकीय आंदोलनं केलीत, गुन्हे दाखलत. पण एकूणच कार्यकर्ता म्हणूनही त्यांचं छाप पाडणारं काम निश्चित आहे, होतं. पण या सगळ्या घडामोडीत त्यांचा सातत्यानं वादग्रस्त, त्यांचे निर्णय अनेक वादग्रस्त ठरायचे. म्हणजे पहिल्यांदा रोहिणी खडसे आणि त्यांच्यातला वाद असू दे, त्यानंतर सुषमा अंधारे आणि त्यांच्यातला वाद असू दे, किंवा चित्रा वाघ आणि त्यांच्यातला वाद, या दोघां-तिघांच्या वादात सातत्यानं रुपाली चाकणकर यांच्याविषयी आरोप प्रत्यारोप होत राहिले. त्यामुळे नेहमीच त्या वादग्रस्त ठरत गेल्या. साधारणतः 19 ऑक्टोबर 2021ला त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या. खरं तर 1-2 वर्षे हे पद रिक्त होतं. महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांना हे पद मिळालं. त्यानंतरही बऱ्याच वादग्रस्त निर्णय झाले. कायम त्यांच्याविषयी चर्चा व्हायची. सोशल मीडियावर बदनामी सातत्यानं त्यांची केली जायची. त्यांना विधान परिषदेचं आमदारकीसुद्धा मिळत होती, पण सगळं एकाच व्यक्तीला का म्हणून विरोध झाला, त्यामुळं आमदारकी मिळाली नाही. पण मोठं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं. पती कधीच फारसं या राजकारणापासून किंवा प्रसिद्धीपासून दूर नेहमी राहायचे. त्यामुळं चाकणकर कुटुंबात जे काय त्यांचे पती निलेश असतील किंवा मुलगा अभिनेता सोहम, हे सुद्धा एकूण प्रसिद्धी आणि राजकारण यापासून 4 हात लांब असले तरी रुपाली चाकणकर यांचा मात्र वावर राजकीय मोठ्या प्रमाणात होता. जेवढा त्यांचं सौंदर्य असू दे किंवा त्यांचे इतर अनेक गोष्टी संदर्भात सत्यानं अनेकदा काही कौतुक व्हायचं, त्यांच्या वक्तृत्वाचं कौतुक, पण त्यांच्या एकूण राहणीमानाविषयी सातत्यानं कधी टीका व्हायची. पण खरं तर राजकारणात असू दे, कुठं असू दे, वैयक्तिक कोण कसं वागावं हा याचा त्याचा प्रश्न आहे. पण तरीही कायम त्या टीकेच्या धनी झाल्या. आता सर्वाधिक टीका सुरू झाली ती अशोक खरात प्रकरणातून. गेले 2 दिवस समाज माध्यम असू दे किंवा कोण राजकारण असू दे किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात एकच चर्चा आहे, रुपाली चाकणकर यांचीच. खरं तर या प्रकरणात अनेक बडे थेंडे आहेत, ते बाजूला पडल्याचं चित्र आहे. पण टार्गेट झालेत ते रुपाली चाकणकर. त्यांना पद सोडावं लागलं. यापेक्षा त्यांना पदावरून काढलं, हकालपट्टी झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या एकूण राजकीय प्रवासाचा आपण आढावा घेतला, कौटुंबिक प्रवासाचा आढावा घेतला. खरं तर एखादी व्यक्ती जेव्हा वादग्रस्त होते तेव्हाच हा विषय येतो. जेव्हा सगळं काही सुरळीत सुरू असतं तेव्हा अशा गोष्टींकडे फारसं चर्चा होत नाही. त्यांचं आंदोलन असू दे, त्यांचं काम असू दे, किंवा त्यांचा कौटुंबिक वावर असू दे किंवा राजकीय वावर, या सगळ्या संदर्भात बऱ्याच वेळा कौतुकापेक्षा त्यांच्या वाटेला टीकेची झोड अधिक आली. त्यामुळे राज्यभर नेहमीच चर्चा त्यांच्याविषयी, सगळ्यात जास्त त्यांची बदनामी सोशल मीडियात नेहमीच सुरू असते. अनेकदा या संदर्भात त्यांनी न्यायालयात नोटिसाही दिल्या. म्हणजे वादग्रस्त प्रकरण नेहमीच सुरू असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रुपाली चाकणकर यांचं राजकीय भवितव्यच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. ज्या घटना उघडकीस येत आहेत, अजूनही बऱ्याच घटना उघडकीस येतील,
जसं जसं हे प्रकरण पुढं जाईल तसं तसं एकच रुपाली चाकणकर नव्हे तर अनेक राजकीय व्यक्तीसुद्धा या प्रकरणात आता प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात उभं राहतील. त्यांचं राजकीय करिअरच प्रश्नचिन्ह म्हणून उभं राहील. बघूया आता नेमकं काय होते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.